श्री स्वामी समर्थ। आज आपण आलेलो आहोत आठेगाव या ठिकाणी, जे की तालुका कन्नड येथे आलेलो आहोत, जे की आज 20 जून आहे। तर आपण लताताई उधार यांच्याकडे आलेलो असून यांनी आपल्या समर्थ कंपनीचे जे आयुर्वेदिक औषधे त्यांना दिली होती, तर त्यांना कशा प्रकारे त्याचा अनुभव आलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपलं नाव काय म्हणलं ताई पूर्ण? लताताई अशोकराव उधार। बरं, गाव कोणतं? आठेगाव। आठेगाव। बरं, तुम्ही आपले समर्थ सक्सेस कंपनीचे आपले आयुर्वेदिक औषधं सुरू केले, बरं तुम्हाला काय काय त्रास होता बरं या अगोदर? अगोदर मानेचा होता, नंतर पाठीचा होता, कमरेचा, बरं मुंग्या येणं, बरं। मग नंतर गुडघ्याचा। म्हणजे तुम्हाला जो त्रास होता पूर्ण शरीरातच होता, पूर्ण मान, शरीराचा पाठ, त्रास कंबर, गुडघे, बरोबर आहे, हातपायाला मुंग्या येणं, मुंग्या येणं। बरोबर आहे। बरं, तुम्ही हे जे त्रास होता तर अगोदर या आधी म्हणजे दवाखान्यात वगैरे दाखवलं तर काय म्हणणं आहे डॉक्टरचं? डॉक्टरचं म्हणणं आहे का मणक्याचा त्रास आहे बा। बरं, या अगोदर तुम्ही बरेचसे दवाखाने केले। बरेच दवाखाने केले? संभाजीनगर, कन्नड, हां, दापूरला पण गेलो होतो। बरोबर आहे, भरपूर दवाखाने केले, भरपूर दवाखाने केले, काहीच फरक पडला नाही तरी? नाही, काहीच नाही। बरं, हे तुम्ही आपली औषधं सुरू केली, तर याचा कसा अनुभव आला बरं? याचं म्हणजे तरी 15 दिवसातच अनुभव आला। बरं मी सगळे कामं करायला लागले। बरं, पुरी म्हणजे तुम्हाला कामही करता येत नव्हतं का? नाही, काहीच नाही, करताच येत नव्हतं। बरं बसणं बी अवघड होतं, उठणं अवघड होतं। बरं, बसणं उठणं अवघड होतं, हा, आता सर्व कामं करतायत? सगळं लागवड केली, वा वा वा, म्हणजे काम पण करू लागले मी आता। म्हणजे ते पण करता येत नव्हतं पहिलं, काहीच करता येत नव्हतं। आणि आता किती दिवस झाले आपले प्रोडक्ट सुरू होऊन? महिना झाला। महिना झालाय, आता हे दुसऱ्या महिन्याचे चालू करतात, बरोबर आहे। तर खूपच चांगला तुम्हाला फरक पडला, बरोबर आहे? एकदम चांगला, म्हणजे चांगला पडलाय, त्याच्या खाली पण उतरत नव्हते, आता शेतात जायला लागले, काम करायला लागले। बरं, चांगला अनुभव आला तुम्हाला। दुसऱ्या महिन्याचे आता सुरू करायचे। बरं, त्यांच्या बाजूला त्यांचे मिस्टर आहेत। बरं काका, यांचं जे कंडिशन पाहता काय म्हणतो त्यांचा अनुभव, काय प्रॉब्लेम होता आणि आता कसं काय तुमच्या मागं? तर आम्ही आशा सोडली ती बरी होती की नाही म्हणून परेशान होतो आम्ही खूप। अच्छा, म्हणजे बरी होती की नाही? कोणी काय सांगितलं का ते डॉक्टरकडे जायचं, ट्रीटमेंट घ्यायच्या, हो, पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता। हम्म. परंतु ह्या 1 महिन्यात आम्हाला चांगल्यापैकी फरक पडला। अच्छा, म्हणजे चांगला अनुभव आला। हा, म्हणजे घरातली कामं करायला लागली, शेतातही मला मदत व्हायला लागली। बरं, या अगोदरचे दवाखाने केले होते, खर्च किती आला होता तरी? ते साळुंके डॉक्टरकडे 30,000चा, 30-35 हजाराचा खर्च आला। हा, अच्छा, बरेच असे 50,000, 30,000, 40,000 असं एकंदरीत त्यांचा किती खर्च झाला असं आतापर्यंत? 2-3 लाख रुपये तर सहज 2-3 गेले। लाख लावून सुद्धा हा. जे तीच कंडिशन होती आता? आता ते गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलेलं आहे डॉक्टरांनी। बरोबर, मग ते ऑपरेशन सांगितलेलं आहे। हो, म्हणजे एकंदरीत आता तुम्हाला त्यांची जी कंडिशन पाहता, आता शेतात काम सुद्धा करायला जातात, पूर्व त्या सांगत होत्या वट्याच्या खाली उतरत नव्हते, हो। तर असं वाटतंय का? होतच नव्हतं माझं, दम लागायचा। दम लागायचा, हा, बरोबर। चालणं म्हणजे लगेच नाही, पाऊल टाकला का बॉलचा पण त्रास वाढत माझा। बॉलचा पण वाढला होता, पण बरोबर। वाढत। म्हणजे एकंदरीत तुम्हाला एका महिन्यामध्ये खूप चांगला अनुभव आलेला आहे। बरं, तुमच्यासारखेच असावं का रेग्युलर, म्हणजे हो, अपेक्षा हीची का पूर्ण बरं व्हावं? नाही, निश्चितच पूर्ण बरं होईल। बघा, आता दुसऱ्या महिन्याचा जो डोस चालू आहे, म्हणजे चालू करतोय आजपासून, महिनाभरामध्ये खूप चांगला तुम्हाला फरक पडला आणि तुम्ही ठणठणीत व्हाव्यात अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद।